रेडिओ सिटी 91.1 मी आरजे शोषणाली तुमच्या बरोबर. आपल्या सगळ्यांची फर्स्ट प्रायोरिटी सध्या आहे आपली हेल्थ आपली ही उत्तम असणं हे गरजेचं आहे. आणि मागे 2 वर्षापासून आपण या बाबतीत खूप जास्त जागरूक झालो आहोत, राईट? त्यामुळे आपण काय खातोय, आपण कसं वागतोय, आपण काय एक्सरसाइज करतोय याकडे आपलं खूप जास्त लक्ष आहे. पण तरी सुद्धा काही आजार असे असतात ज्यांना आपण थांबवू शकत नाही. पण मग ते थांबवण्यासाठी आपण काय उपचार पद्धती घेतली पाहिजे, आपण काय आहार घेतला पाहिजे, आपण त्यासाठी काय एक्सपर्ट्सची ऍडवाइस घेतली पाहिजे हे जाणून घेणं खरंच खूप जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आज मी माझ्या बरोबर इन्व्हाइट केलेला आहे 2 स्पेशल गेस्टला. आपल्या बरोबर आहे डॉक्टर नीरज डायते सर आणि डॉक्टर सतीश पटनचक्की सर, लीडिंग डायबिटीज अँड वेट लॉस सर्जन्स, डॉस पुणे. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सोनाली. सर, तुमचं माझ्या या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप प्रश्न असतात माझ्या लिसनर्सच्या मनामध्ये, ऑडियन्सच्या मनामध्ये, पण त्यांना एक्सपर्टची ऍडवाइस मिळणं फार आवश्यक आहे. त्यामुळे आता मला तुमच्या दोघांकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. आपण सुरुवात करूयात की हल्ली आपण बघतो आहे डायबिटीस आणि ओबेसिटी एकत्र असणं हे फार कॉमन झालं आहे का? सर्वप्रथम मी रेडिओ सिटीचं खूप खूप अभिनंदन करतो सोनाली की तुम्ही हा अतिशय ज्वलंत विषय आज सगळ्यांसाठी म्हणून घेतलेला आहे. तुमच्यामुळे कितीतरी गरजू व्यक्तींपर्यंत आपण पोहोचू शकणार आहोत. आणि त्यातही डायबिटीस आणि वाढलेलं वजन हे 2 विषय आपण एकत्र घेतो आहे म्हणजे तर फारच आपण आरोग्य या गोष्टीला महत्व देतो आहे. तर मुळात डायबिटीस हा 2 प्रकारचा असतो. एक असतो तो अतिशय थिन व्यक्तींमधला डायबिटीस असतो आणि त्यांचा जो डायबिटीस असतो तो त्यांच्यात असलेल्या इन्शुलिनच्या इनसेन्सिटिव्हिटीमुळे असतो. धोकादायक डायबिटीस असतो तो ज्यांचं वजन जास्त आहे अशा व्यक्तींमधला असतो. ह्या डायबिटीस मधलं महत्वाचं चॅलेंज असं असतं की त्यांच्यातली इन्शुलिन तयार करण्याची प्रक्रिया ही अतिशय चांगली असते, पण शरीरात असलेल्या जास्तीच्या चरबीमुळे त्यांना डायबिटीस झालेला असतो. अर्थात आपल्याला ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे माहिती आहे की जर शरीरातली चरबी कमी झाली तर आपला डायबिटीस पूर्णपणे जाऊ शकतो. कोविडच्या काळात काय झालेलं आहे की कोविडच्या काळात वर्क फ्रॉम होम असल्यामुळे, फिजिकल ऍक्टिव्हिटीला मर्यादा असल्यामुळे बऱ्याच जणांची वजनं वाढलेली आहेत आणि समहाऊ ज्यांना कोविड झाला त्यांच्यातल्या बऱ्याच पॉप्युलेशन मध्ये डायबिटीस ही निदान झालेलं आहे. त्यामुळे वाढलेलं वजन आणि नवीन निदान झालेला डायबिटीस हे एक धोकादायक कॉम्बिनेशन तुमच्या या इनिशिएटिव्हचा बऱ्याच जणांना नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर हे सांगितल्याबद्दल. माझा पुढचा प्रश्न हा आहे की बिसाइड्स डायबिटीस, ओबेसिटी यामुळे इतर आजार उद्भवू शकतात का? ओबेसिटी ऍक्च्युअली आय कॅन से ओबेसिटी इज द मदर ऑफ ऑल डिसीजेस. म्हणजे ओबेसिटीमुळं खूप असे आजार होतात. इफ यू कॅन स्टार्ट फ्रॉम म्हणजे आपण डोक्यापासून जर पायापर्यंत हे विचार केला तर आपल्याला डोकेदुखी जास्त होतं, मायग्रेनचा प्रकार जास्त वाढतो, आपल्याला श्वास घ्यायची जी क्षमता असते ती कमी होऊन जाते. त्यामुळे रात्रीचं घुरणं जास्त वाढतं. रात्रीचं घुरणं वाढल्यामुळे त्याला आम्ही ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया म्हणतो. ते रात्रीचं घुरणं जास्त वाढल्यामुळे ह्या ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनियामुळे रात्रीची झोप व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे डे टाइम स्लीपीनेस वाढतो आणि ह्याच्यामुळे कार्डियक डिसीजेस पण जास्त वाढू शकतात. ओबेसिटीमुळे तुम्हाला ऑब्व्हियसली हेल्थ डिसीजेस, कार्डियक डिसीजेस जसे की आपण अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीचं प्रमाण जास्त वाढतं, हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त वाढू शकतात. रात्रीची झोप व्यवस्थित नाही झाली तर हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त वाढतात. आणि ओबेसिटीमुळे आपल्या अंगात कोलेस्ट्रॉल पण वाढल्यामुळे तुम्हाला कार्डियक डिसीजेस जास्त होतात. तर तुम्ही पोटाचा घेर जर बघितला, पोटाचा घेर वाढल्यामुळे विसरल फॅट आम्ही जे म्हणतो, एक सबक्युटेनियस फॅट असतं आणि एक विसरल फॅट असतं. त्या विसरल फॅटमुळे तुम्हाला भरपूर आजार होतात, जसं की ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, ह्या सगळ्या विसरल फॅटमुळे होतं. त्यामुळे हा पोटाचा जो घेर आहे हा वाढलेला चांगला नसतो. आणि ह्या कोविड काळात बऱ्याच जणांचा आपण युट्यूब वरती बघून जे काय पाककला आपण आपली स्वतःची वाढवलेली आहे, त्या पाककलेबरोबर आपल्या पोटाचा घेर पण आपण वाढवलेला आहे. तर त्याच्यावरती आपण नक्कीच बघितलं पाहिजे. प्लस आपल्या ह्या वजन वाढल्यामुळे गुडघेदुखी वाढलेली आहे, कारण ह्या गुडघ्यावरती जास्त वजन झाल्यामुळे गुडघेदुखी वाढलेली आहे, पाठदुखी वाढलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ओबेसिटी इज द मदर ऑफ ऑल डिसीजेस. त्यामुळे डायबिटीस हा एक मेन आजार झाला, बिकॉज डायबिटीस इज लाईक अ स्लो पॉइझन. पण जर डायबिटीस व्यतिरिक्त पण जर स्लीप ऍपनिया आहे, बायलॅटरल ऑस्टिओनिया आर्थरायटिस आहे, बॅक पेन आहे, कार्डियक डिसीजेस आहेत, तर असे खूप सारे आजार आहेत की त्याच्यामुळे पेशंटचं आयुष्य हे दीर्घायुष्य न होता, दीर्घायुष्य जरी असलं तरी ते रोगी दीर्घायुष्य होईल, विच इज नॉट गुड फॉर द पेशंट. आणि सगळ्यात महत्वाची यातली गोष्ट काय माहिती का, ट्रीटिंग वन डिसीज, ओबेसिटी, कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम ऑफ ऑल दीज डिसीजेस.
सो ओबेसिटी इज वन ऑफ द प्रिव्हेंटेबल कॉज ऑफ हेल्थ एलिमेंट्स, आणि त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीवर खूप एम्फसाइज दिला पाहिजे असं वाटतं. सर खूपच महत्वाचे पॉइंट्स तुम्ही आता इथे मेन्शन केलेले आहेत, आणि मला अजून एक प्रश्न जो आहे तो येतो डोक्यात की हाऊ डज बॅरिट्रिक सर्जरी जी आहे ती रिव्हर्स करू शकते डायबिटीज आणि ओबेसिटी दोघांनाही? सो मी आताच म्हटल्यासारखं कसं आहे माहिती का, मुळात जास्त वजन असल्यामुळे जे हेल्थ प्रॉब्लेम्स आलेले आहेत ते वजन कमी झाल्यानंतर निघून जातात. आपल्याला हे डायजेस्टच होत नाही की हे वेगवेगळे जे आजार आहेत त्याचा वाढलेल्या वजनाशी काही संबंध आहे. बऱ्याचदा जेव्हा आमच्याकडे जास्त वजन असलेले पेशंट कन्सल्ट करायला येतात तेव्हा डायबिटीसच्या ट्रीटमेंट बरोबर चर्चा करताना त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या वजनाकडे लक्ष द्यायला पाहिजे, तर त्यांचं असं म्हणणं की नाही माझी तब्येत तर हेल्दी आहे. तो हेल्थची डेफिनेशन आपण करेक्ट करणं फार आवश्यक आहे. बऱ्याचदा वाढलेलं वजन आणि त्याच्यामुळे असलेलं डायबिटीस ह्याचं गणितच जर मांडलं नाही तर वजन कमी न करता डायबिटीस ट्रीट करणं म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असं आहे. त्यामुळे वजन कमी केलं की आपोआप हे सगळे आता सतीश सरांनी सांगितलेले हेल्थ एलिमेंट्स आहेत ते निघून जातात. यू विल नॉट बिलीव्ह, वी हॅव पेशंट्स जे आलेले होते आणि आत्ताचं त्यांचं आयुष्य ह्यातला जर आपण बिफोर आफ्टर कम्पॅरिझन केला तर इट्स अ कम्प्लिटली न्यू लाईफ फॉर देम. क्या बात आहे सर, क्या बात आहे. खूप भारी सांगितलेलं आहे तुम्ही, आणि हा पॉइंट मला विशेष आवडला की हेल्दी असण्याची जी डेफिनेशन आहे ती जरा चेक करायला पाहिजे आपण, राईट? नाहीतर गैरसमज बाळगून आपण पुढे पुढे जात असतो आणि आजारांना निमंत्रण देत असतो. सर मला सांगा की ही जी सर्जरी आहे तर ती डायबिटीज आणि जे ओबेसिटीचे जे आहे तर ते कोण कोण करू शकतात, म्हणजे जर ते यातनं जात असेल तर ते करू शकतात का ही सर्जरी? बेसिक जर आपल्याला बघायचं झालं तर मग बेरियाट्रिक सर्जरी इज इंडिकेटेड ओनली फॉर फ्यू पेशंट्स हु आर ओबेस, नॉट ऑल पेशंट्स ऑफ ओबेसिटी. ओके. कारण असं नाही आहे की बाबा बेरियाट्रिक सर्जरी इज देअर फॉर ऑल ओबेसिटी पेशंट्स. सो वी शुड हॅव अ कस्टमाइज ट्रीटमेंट प्लॅन फॉर एव्हरी ओबेस पेशंट्स. त्याच्यामुळे आमच्या क्लिनिकमध्ये जे काही पेशंट्स येतात त्यांना आम्ही आधी असेस करतो आणि त्याच्यानुसार आम्ही कुठल्या पेशंटला बेरियाट्रिक सर्जरी लागेल, कुठल्या पेशंटला डाएट रिस्ट्रिक्शन्स लागतील, कुठल्या पेशंटला डाएट प्लस एक्सरसाइज लागेल, हे सगळं कस्टमाइज करून आपण पुढे जातो. तर बेरियाट्रिक सर्जरी नॉर्मली कोणाला लागतं की ज्यांचं बॉडी मास इंडेक्स हे मोर दॅन 35 आहे, त्यांना बेरियाट्रिक सर्जरी लागतं. आता बॉडी मास इंडेक्स हा एक खूप क्लिष्ट असा एक टर्म झाला. तर नॉर्मली आपलं वजन किती पाहिजे, तर आयडियल वजन आपलं जनरली आपण जर मोजलं तर माझं हाईट आहे 175 सेंटीमीटर, तर -100, सो माय वेट शुड बी 75 kg. So height in centimeter -100 should be your ideal weight. It's an approximate figure. त्याच्यापेक्षा जर तुमचं वजन 30 किलोपेक्षा जास्त असेल then you are fit for bariatric surgery. म्हणजे माझं वजन जर 105 किलोपेक्षा जास्त असेल then I am fit for bariatric surgery. So you should, everyone should calculate their height and weight, आणि तुमच्या height and weight पेक्षा जर तुम्ही 30 किलो वजन जास्त असाल then you are fit for bariatric surgery. अजून एक इंडिकेटर आहे वेस्ट सर्कम्फरन्स. कारण मी जसं मगाशी म्हटलं की पोटाचा घेर पण खूप महत्वाचा असतो. पोटाचा घेर जेवढा जास्त तेवढ्या आजारपण पण जास्त येतं. जर तुमचं म्हणजे आय ऍक्च्युअली अपील टू ऑल रेडिओ सिटी लिसनर्स दॅट दे शुड मेजर द वेस्ट सर्कम्फरन्स. If in males, if the waist circumference is more than 38 inches, then it's an alarming size. And in females, if it is more than 36, it's an alarming size. So the centimeter मध्ये बघितलं तर in females, if it is more than 95 centimeters, alarming, and in males, if it is more than 105 centimeters, alarming. So everyone should check their waist circumference and their ideal weight, and if ideal weight is more than 30 kg, they're fit for bariatric surgery. ग्रेट सर, हा मुद्दा तुम्ही सांगितला त्या क्षणी लगेच मी माझ्या पोटाला हात लावून बघितला की ओके. पण श्वास आत रोखून घेतलेला वेस्ट सर्कम्फरन्स नाही बघायचा, श्वास सोडून घेतलेला वेस्ट सर्कम्फरन्स बघायचा. येस, तेही इम्पॉर्टंट आहे. सर आता आपण सर्जरीचा उल्लेख केला, पण बाय सर्जरी म्हणजे एक्सरसाइज आणि स्ट्रिक्ट डाएटनी हे नाही होऊ शकत का? व्हेरी गुड क्वेश्चन. आणि दॅट बिकॉज वी आर स्पीकिंग इन फ्रंट ऑफ सो मच ऑफ ऑडियन्स, आय थिंक दिस मेक्स सेन्स टू अंडरस्टँड व्हेन सर्जरी अँड व्हाय सर्जरी. इट इज लाईक से आज तुम्ही ऑफिसला कशा आलात? मी बाईकने येते, म्हणजे टू व्हीलर. ओके. मी जर तुम्हाला ट्रायसिकल दिली आणि म्हटलं ऑफिसला जा, तर इज इट पॉसिबल? नाही. इट इज डेफिनेटली नॉट पॉसिबल. बिकॉज द टाइम अँड डिस्टन्स अँड ह्याचं जे गणित आहे ना, ते गणित आपल्याला मांडणं फार आवश्यक आहे. सो ज्यांची वजन जास्त असतात ना, त्यांना डाएट एक्सरसाइजनी जर वजन कमी करायचं असेल तर रफ वेट लॉस
with diet and exercise is in the range of 1 kg per month, which is recommended. Okay. Now, somebody who has an excess weight of more than 30 kgs, he will have to continue doing the efforts for 30 months. That is 2.5 years. That's not practical. मला पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर मी चालत नाही जाऊ शकत. मला आयदर एक्सप्रेस हायवेनी जायला पाहिजे किंवा फ्लाईटनी जायला पाहिजे. सो वन हॅज टू कॅल्क्युलेट व्हॉट इज द एक्सपेक्टेड वेट लॉस फॉर द हिज बॉडी. जसं सतीशनी सांगितलं की माझी उंची 175 आहे, माझं आयडियल वजन 75 किलो आहे. 10 किलो जास्त असेल तर आय कॅन डेफिनेटली अटेम्प्ट डाएट अँड एक्सरसाइज. सी द की इन सक्सेसफुल वेट लॉस इज नॉट अन अटेम्प्ट बट द कन्सिस्टन्सी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळेजण छान वेट लॉस 2, 3, 6 महिने करतो आणि एका बेसावत क्षणी तो सुटतो आणि परत कधीच सुरू होत नाही. आणि ज्यांची वजन वाढलेली आहे ना, ते आज हा शो ऐकत असतील तर ते नक्की ऍक्सेप्ट करतील की माझं 5 किलो वजन कमी झालं आणि 10 किलो वजन वाढलं. दिस फिनॉमिना इज कॉल्ड एज यो-यो इफेक्ट. सो डाएट अँड एक्सरसाइज हॅज टू बी डन इफ ॲट ऑल कन्सिस्टंटली ऑल अवर लाईफ. हे स्वीट डिश सारखं वन्स इन अ व्हाईल करून उपयोगाचं नाहीये. इट हॅज टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लाईफ अँड इट हॅज टू बी कोरिलेटेड टू द एक्सेस वेट. सो ज्यांची वजन त्यांच्या अपेक्षित वजनापेक्षा खूप जास्त आहेत ना, ते स्वतःची फसवणूक करतायत डाएट आणि एक्सरसाइज करून. मी इथे रेडिओ सिटीवर हे कोट करू इच्छितो की ते डाएट आणि एक्सरसाइज करून त्यांचं वजन कमी करण्याची शक्यता ही खूप कमी आहे. पण आय एम टॉकिंग अबाउट पीपल हू हॅव सिरियसली एक्सेस वेट. पण ते सिरियसली एक्सेस वेट असलेल्या व्यक्ती जर डाएट एक्सरसाइज करत असतील तर ते स्वतःला इंजुरी करून घेण्याची शक्यता खूप जास्त आहे. सो एव्हरीबडी विल हॅव टू टेक अ कॉल व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ. तुम्हाला जर खरंच म्हणजे असं मला म्हणायचं नाही की बेरियाट्रिक सर्जरी केली म्हणजे इट्स डन, त्याच्यानंतरही डाएट एक्सरसाइज लागतो, बट देन इट इज व्हेरी इझी. देन यू कॅन लिव्ह युअर लाईफ द वे यू वॉन्ट टू लिव्ह युअर लाईफ. ग्रेट सर. आणि मला असं वाटतं की येस, वेट लॉस इज ऍक्च्युअली 80% डाएट कंट्रोल, 20% एक्सरसाइज. म्हणजे असं नाही की मी रात्री पार्टी केली, खूप खाल्लं, मी उद्या 2 किलोमीटर जास्त चालेल, तसं नाही चालत. So diet control is very important. If you see, as the number of parties are increasing in size, increasing in number actually. त्याच्यामुळे number of parties increase झाले की number of आपल्याला काय आग्रह म्हणतात. आग्रह सगळ्यांच्याच घरी असतो आजकाल. आग्रह इज अ व्हेरी डेट्रिमेंटल वर्ड फॉर ओबेसिटी. आणि वजन हवेतनं कधीच येऊ शकत नाही. खरंय. जोपर्यंत आपण जे टाकत राहणार त्यावरती कंट्रोल करत नाही. सर, तुम्ही एक फार महत्वाची गोष्ट इथे मेन्शन केली आहे आपण दोघांनी. एक्सपर्टची ऍडवाइस ही खूप जास्त महत्वाची असते जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही एका अलार्मिंग मोडवरती आहात. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आता आपण सर्जरीचा उल्लेख केला, तर हे किती सुरक्षित आहे बेरियाट्रिक सर्जरी करणं, आणि यामध्ये काही धोका उत्पन्न होतो का? मला असं वाटतं की प्रत्येकाला आता हा विचार करायची गरज आहे की ज्यांची वजनं जास्त आहेत त्यांचं आयुष्य कितपत सुरक्षित आहे. हा प्रश्न जेव्हा आपण तुलनात्मक दृष्ट्या स्वतःला विचारतो तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की लाईफ विथ एक्सेस वेट. सो आय एम नॉट लेबलिंग देम ओबेस, आय एम सेइंग पीपल हॅव्हिंग लाईफ विथ एक्सेस वेट, दे हॅव अ हायर रिस्क ऑफ डेव्हलपिंग कॉम्प्लिकेशन्स, हायर रिस्क ऑफ गेटिंग ऍडमिटेड टू हॉस्पिटल, higher risk of having more and more issues related to health as their life prolongs. And then you can't consider an option of bariatric surgery when all other options are over and you are already having so many diseases with you. Then the risk will definitely increase. Once you know, once you are aware that this is the right option for me, then why not think it upfront when it is the opportunistic time? जेव्हा तुम्ही फिट आहात पण फक्त तुमचं वजन चांगलं आहे, 1-2च हेल्थ रिलेटेड एलिमेंट्स आहेत, तेव्हा जर शस्त्रक्रिया करून घेतली, कारण ही शस्त्रक्रिया काय चिरफाड करून करत नाही. इट्स सर्जरी विच इज डन विथ की होल्स, 5 स्मॉल होल्स. पेशंट वॉक्स ऑन द डे ऑफ सर्जरी अँड गोज होम 4th day after the surgery. So risk is a very subjective phenomena. This surgery is far safer than many surgeries which are done routinely, provided safe practices are followed and provided you are in the right hands. सो मला असं वाटतं की सर्जरी सेफ आहे हे म्हणताना इट इज नेव्हर द गन विच फायर्स, इट इज द मॅन बिहाइंड द गन हू फायर्स. सो यू हॅव टू चूज राईट पीपल, चूज राईट सर्जरी अँड ॲट राईट टाइम, अँड देन इट इज डेफिनेटली अ सेफ सर्जरी, नो डाऊट अबाउट इट. ओके सर, असं होतं का की म्हणजे पुढे काही वर्षानंतर पेशंट रिगेन करतात वेट, डायबिटीस वगैरे, असं होऊ शकतं? दिस सर्जरी इज अ गेम ऑफ, for that matter, life is a game of discipline.
आमचा हा खूप एम्फसाइज असतो सगळ्या पेशंट्सना की डोंट रिलाय ऑन सर्जरी, बिकॉज वी टेल देम इट इज नेव्हर सर्जरी विच फेल्स, इट इज द इंडिव्हिज्युअल हू फेल्स द सर्जरी. सो बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की सर्जरी केली म्हणजे झालं, आता मी काही करू शकतो. देन इट्स अ मिथ. सर्जरी हेल्प्स अस इन ब्रिंगिंग अ डिसिप्लिन टू अवर लाईफ. सो सर्जरी नंतर जे वजन कमी होतं ते मेंटेन करण्याची जबाबदारी ही आपली आहे. आय एम सेइंग आपली, पेशंटची नाही. वी आर देअर कंटिन्युअसली विथ अवर पेशंट्स टू हेल्प देम फॅसिलिटेट देअर मेंटेनन्स ऑफ डिसिप्लिन इन देअर लाईफ. सो आमचा सपोर्ट ग्रुप आहे, तिथे आम्ही रेग्युलरली भेटतो. आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथे आमचे पेशंट्स ते काय खात आहेत रोज ते टाकतात. त्यांनी काही चुकीचं खाल्लेलं टाकलं तर आम्ही लाल चेहऱ्याचे वटारलेले डोळे त्यांना शेअर करतो. सी अल्टिमेटली सम अमाउंट ऑफ हिअर अँड देअर ऑफ इनडिसिप्लिन इज पार्ट. शेवटी खायचं आणि एन्जॉय नाही करायचं असं नाही होऊ शकत. पण एन्जॉय करतानाही जर शिस्त पाळली नाही तर वेट रिगेनचा चान्स 101% आहे. वी डोंट वॉन्ट टू से की वेट रिगेन होणार नाही. वेट रिगेन फक्त तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही तुमची जबाबदारी दुसऱ्या कोणावरती टाकताय, म्हणजे सर्जरीवर टाकताय किंवा तुमच्या टीमवर टाकताय. शेवटी आपली जबाबदारी आपल्यालाच घ्यायला लागेल. आपली जबाबदारी आपण घेतली. सो वी सी टू इट दॅट पेशंट्स आर सेल्फ मोटिवेटेड. Because when they are self-motivated, our job is done. We just have to be their support system. We tell patients की बाबा हे जे काय आहे ओबेसिटी सर्जरी झाल्यानंतर इट्स काइंड ऑफ प्लेइंग द फायनल ऑफ द वर्ल्ड कप. आम्ही फक्त हिअर ॲज अ कोच, वी आर लाईक गॅरी कस्टर, म्हणजे आम्ही फक्त कोच करू शकतो. पण शेवटी ऑन ग्राउंड जो खेळतो, MS धोनी प्लेज द लास्ट बॉल 6 आणि इट्स द वर्ल्ड कप ऑफ MS धोनी. गॅरी कस्टरला खूप जण विसरून जातात. सो हा MS धोनीचा कप आहे. सो आवर पेशंट्स आर द प्लेयर्स आउट ओव्हर देअर. त्यांनी क्रिकेट कसं खेळायचं हे त्यांनी डिसाइड करायचं. सो वी आर हिअर कोचेस ऍज कोच. ग्रेट. आणि कुठे बाउंड्रीज आखायच्या ते पण ठरवलं पाहिजे. व्हेरी ट्रू, व्हेरी व्हेरी ट्रू. नो सिक्सेस, ओनली बाउंड्रीज. येस सर, अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा सर्जरी म्हटलं तर डज मेडिकल इन्शुरन्स रिइम्बर्स द सर्जरी? यामध्ये मेडिकल इन्शुरन्स आहे ज्यामुळे ही सर्जरी रिइम्बर्स होऊ शकते? येस, मागच्या वर्षीपासून ऑक्टोबर 2020 पासून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न रिझोल्युशन दिलेलं आहे की बेरियाट्रिक सर्जरी शुड ऑल्सो बी इन्क्लुडेड इन द इन्शुरन्स. तर IRDA ही जी काही इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आहे त्यांनी बेरियाट्रिक सर्जरीला सँक्शन दिलेलं आहे. ज्यांचं 3 वर्षापेक्षा जास्त इन्शुरन्स घेतलेला आहे त्या लोकांना बेरियाट्रिक सर्जरी हे सँक्शन होत आहे. आणि आम्ही भरपूर पेशंट्स मागच्या 1 वर्षात केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना खूप फरक पडलेला आहे. बिकॉज हा एक आपल्याला फायनान्स हा एक प्रकार जो असतो की बाबा ज्याच्यामुळे जर डॉक्टर माझा इन्शुरन्स त्याच्यामध्ये होईल का, हा खूप कॉमन क्वेश्चन आहे. तर खूप कॉमनली आता इन्शुरन्स मध्ये बेरियाट्रिक सर्जरी होत आहे आणि त्याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा ही आम्ही सगळ्यांना अपील करतो. Not only that, it is covered under central government insurance scheme also. And there are financing companies which finance for the surgery. So I think ज्याला खरंच करायची इच्छा आहे ना त्याच्यासाठी आता खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. They just have to connect with right people and their life can change. ग्रेट. थँक्यू सर हे सांगितल्याबद्दल. आणि अनेकांचं आयुष्य तुम्ही असंच बदलवलं आहे, चेंज केलं आहे. त्यामुळे त्यांचेही अनुभव जाणून घेणं खरंच खूप जास्त महत्वाचं आहे. कारण शेवटी आपण विश्वास तेव्हाच येतो जेव्हा एखाद्याचा अनुभव आपण ऐकत असतो, राईट? आणि आपले काही पेशंट सुद्धा आपल्याला आता जॉईन करणार आहेत, तर त्यांच्याशी मला संवाद साधायचा आहे. आय होप की ते आलेत ऑनलाईन. आवर फर्स्ट पेशंट इज अंजली खानीवाले. She was the principal of Muktangan English School at Pune, which is a very reputed school. She was the principal of my wife, so माझ्यावर खूप responsibility होती. Hello ma'am. Hello Shonali, nice meeting you. Thank you ma'am and congratulations. Thank you. और मैं आपसे जानना चाहती हूँ कि what was your weight? मतलब pre-bariatric surgery, I was 124 initially. Okay. Then on the day of my surgery, I was 120, and then it was a gradual progress later. क्या बात है. Ma'am, how was your surgery experience? It was wonderful. I like if you want to hear in short, my 120 kilos gradually went down to nearly 75 in a year's time. And my BMI that sir mentioned in his interview was 50.5, which was alarming.
came down. Now it's 27. वाव. So that was about my progress in that. And I had n number of problems. I had acidity, I had blood pressure, I had थोडंसं चाललं की धाप 2 पावलं चाललं की धाप लागायची, चालता येत नव्हतं. दो आय वॉज अ प्रिन्सिपल, आय वॉज व्हेरी इनऍक्टिव्ह इन दॅट सेन्स. पण तो सगळा त्रास होता. ऑब्व्हियसली नी पेन होतं, पाठ दुखत होती, घोरण्यास, हे सगळे प्रॉब्लेम्स होते. आणि सर्जरीचा एक्सपिरियन्स म्हणशील तर सेट 4 दिवस, पण मी सॅटर्डेला माझी सर्जरी झाली आणि मंडेला मी माझ्या घरी आलेली होते. So in 2 days time I was totally okay, I could say. So that was wonderful experience, I could say. क्या बात है. मॅम तुम्हाला डायबिटीज पण होतं का? लकीली तेवढा एकच गोष्ट नाही होती मला, बाकी सगळ्या गोष्टी होत्या, पण डायबिटीस नव्हता मला कधी. पण मला काळजी खूप वाटायची बिकॉज माय पेरेंट्स हॅव डायबिटीस. इन द फॅमिली द डायबिटीस हिस्ट्री वॉज देअर. सो आय कुड कॅच इट एनी टाइम. पण लकीली ते नाही झालं आणि आता होईल असं वाटत नाही बिकॉज आता आय एम ऑलरेडी 64+. ग्रेट. की आफ्टर सर्जरी तुमचं डाएट काय होतं? इनिशियली जेव्हा सर्जरी, आम्हाला टोटली पहिलं वर्ष तर एव्हरी मंथ और समटाइम्स त्याच्याही जास्त फ्रिक्वेंटली डाएट कन्सल्टेशन मिळत होतं क्लिनिक मधनं. So initially it was a liquid diet, turned to semi-solid diet, then slowly going to the solids. Okay. But one thing that I was very happy की the dietitian नी मला कधीही हे खाऊ नका, ते खाऊ नका, अंक तुम्हाला वर्ज्य आहे, खायचंच नाही हे, असं कुठल्याच गोष्टीबद्दल सांगितलं नाही. The only thing that was told was limit the portion. की आपल्याला जी कुठेही लग्नाला गेलं, कुठे गेलं की आग्रह करून जे खाणं आणि खिलवणं असतं ते झालं नाही, म्हणजे करायचं नाही. ऍट अ टाइम थोडंच खायचं ऍट द फ्रिक्वेंट इंटरव्हल्स, आणि मग दॅट मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू मी. ओ ग्रेट. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला. आपल्याबरोबर श्रीरंग केळकर सर सुद्धा जॉईन झालेले आहेत. सो आपण त्यांच्याकडे त्यांचा अनुभव जाणून घेऊयात. पण थँक्यू सोनाली. थँक्यू मॅम. केळकर सर, सगळ्यात आधी तुमचंही स्वागत आहे. आणि आता मला अंजू मॅम यांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितलाय. मला तुमच्याकडे देखील जाणून घ्यायचं आहे की तुमचं वेट सुरुवातीला किती होतं? माझ्या सर्जरीच्या आधी वेट होतं 116 किलो. बर. आणि त्यानंतर मला होता डायबिटीस. बर. आणि आय वॉज इन्शुलिन डिपेंडंट डायबेटिक पेशंट. आय यूज टू हॅव 60+50 units of insulin per day. So I decided to approach DOS team and Dr. Raite, Dr. Pradeep Shetty, आणि त्यांनी चांगला मला उपाय सांगितला आणि which worked well. Great. Sir, how was your surgery experience? Actually सर्जरी जेव्हा झाली त्यावेळी ऍक्च्युली मला कुठल्याही प्रकारचं पेन झालेलं नाही. ना प्री सर्जरी ना पोस्ट सर्जरी कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन झाले नाही. किंवा टाके बिन टाक्याचीच केली असल्यामुळे ती पेन्स नंतर जे टाके काढणं, त्याचं ड्रेसिंग करणं, हे पण काही करायला लागलं नाही. आय वॉज व्हेरी हॅपी टू अंडरगो द सर्जरी. आणि ट्रीटमेंट पण अतिशय चांगली होती, हॉस्पिटल पण चांगलं होतं, त्यांचा स्टाफ पण चांगला होता. त्यामुळं आय एन्जॉयड दॅट सर्जरी. क्या बात आहे. सर मला सांगा की व्हॉट अबाउट डायबिटीज? सर्जरी जेव्हा झाली तेव्हा माझं वय होतं 52 म्हणजे ऑलमोस्ट वयाच्या 30 वर्षाला मला डायबिटीस झाला. मग ग्रॅज्युअली इट टर्न ऑन टू इन्शुलिन. पहिल्यांदा औषध लागली, मग इन्शुलिन चालू झाल्यानंतर अजून वजन वाढलं. पहिला मला 90 आणि 88. तर मला डॉक्टरांनी सल्ला दिला की सरांना जाऊन भेटा. म्हणजे ते खूपच छान झालं की माझा पूर्ण कायापालट, म्हणजे कायम जे शरीर आपण म्हणतो कायापालट पण झाला आणि पुनर्जीवन झाल्यासारखं मला आनंद मिळाला. आणि आय एम एन्जॉईंग. आता माझी सर्जरी होऊन 6 वर्ष झाली. आय एम एन्जॉईंग फुल्ली. म्हणजे माझा अनुभव मी सांगू शकतो. आता नुकतंच मी गिरनारला जाऊन आलो. 10,000 पायऱ्या चढायच्या होत्या. म्हणजे माझं आता वय 59 आहे.
त्यावेळी मला शक्य नव्हतं. वयाच्या 50ला मला जे शक्य नव्हतं ते मी 59 साली करू शकलो. पायऱ्या चढून खाली आलो. मला काही प्रकारचा थकवा जाणवला नाही. खूप चांगला अनुभव आणि परफेक्ट सोल्युशन फॉर डायबिटीज रिव्हर्सल. मस्त. सर मला सांगा की सर्जरी नंतर तुमचं डाएट कशा पद्धतीचं होतं? इमिजिएट आफ्टर सर्जरी जवळजवळ एक आठवडाभर फक्त लिक्विडवर होतो, कारण तसं आम्हाला गाईड केलं होतं. त्यानंतर हळूहळू सेमी सॉलिड करत आता मी पूर्ण डाएट करतो. आता अर्थात खूप वर्ष झाली. नंतर इमिजिएट सर्जरी नंतर ह्याला 1 महिना तरी गेला की नॉर्मल डाएट यायला. आणि त्याच्यामुळं आणि सांगायचा एक राहिला म्हणजे सर्जरी नंतर इमिजिएट माझं इन्शुलिन पहिले 2 दिवस फक्त 4 युनिट इन्शुलिन आलं, जे 170 ऑलमोस्ट युनिट्स घेत होतो. तर आफ्टर सर्जरी इमिजिएट म्हणजे दो आय वॉज नॉट रिड्यूस इन वेट, द इन्शुलिन वॉज रिड्यूस टू 4 युनिट्स. आणि त्यानंतर 2 दिवसानंतर इन्शुलिन पण बंद झालं. आणि बरोबर 8 दिवसामध्ये पूर्ण औषधं माझी बंद झाली. मला डायबिटीस बरोबरच हायपरटेन्शनचे पण औषध होती, सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा गोळ्या होत्या. आणि इन्शुलिन असल्यामुळं बऱ्याच त्रास व्हायचा. सोशल लाईफ मध्ये माझं डिस्टर्ब झालं होतं. सायकोलॉजिकली फार मदत झालेली आहे की सोशल लाईफ माझी रिगेन करण्याची. ग्रेट सर, थँक्यू सो मच. तुमचा अनुभव तुम्ही शेअर केलात यासाठी. थँक्यू सो मच. तुम्ही जॉईन झालात आणि ओबेसिटी डायबिटीज बद्दलचा अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठी तुम्ही खूप मदत केलीत आणि खूप महत्वाची माहिती तुम्ही माझ्या सगळ्या ऑडियन्स सोबत शेअर केली. खरं तर आम्ही रेडिओ सिटीला थँक्यू म्हटलं पाहिजे.